हरि ओम. यापूर्वी पाहिल्याप्रमाणे आपण जागतिक योगा दिनानिमित्त 21 दिवस 21 योगासने ही आसन शृंखला पाहत आहोत. आज आपण पाहणार आहोत मार्जरासन डे 10. आपल्या सोबत आहे रीना मॅडम. आपल्याला मार्जरासन करून दाखवणार आहेत. मार्जरासन हे आपल्याला वज्रासनातूनच करायचं आहे. वज्रासनामध्ये यायचं आहे. वज्रासनामधून आपल्याला सावकाश उभं राहायचं आहे. दोन्ही हात पुढे मॅटवर येतील. टेबल टॉप पोझिशन मध्ये यायचं आहे. मार्जरासन म्हणजे ज्या पद्धतीने मांजर आपल्या शरीराचा पूर्ण ताण काढून टाकण्यासाठी शरीराची एक विशिष्ट अवस्था तयार करतो आणि पूर्ण शरीराचा ताण काढून टाकतो, अशाच पद्धतीने काहीच हे आसन आहे. सावकाश आपल्याला श्वास घेत मान वरच्या दिशेने घेऊन जायचा आहे आणि छातीचा भाग हा खालच्या दिशेने आपल्याला घ्यायचा आहे. आता आपल्याला सावकाश श्वास सोडत सोडत मान खालच्या दिशेने झुकवायची आहे आणि छातीचा जो भाग आहे, जो पाठीचा भाग आहे, हा जास्तीत जास्त वरच्या दिशेने ताणून घ्यायचा आहे. पुन्हा आपण एकदा करून पाहणार आहोत. सावकाश श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. सावकाश आपल्याला श्वास घेत आसन सोडायचं आहे. पुन्हा आपण वज्रासनामध्ये येऊन बसणार आहोत. हे मार्जरासन याच्यामुळे आपल्याला पाठीच्या कण्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे ताण निर्माण होतो. मार्जरासनामुळे आपल्या पूर्ण जो पाठीचा कणा आहे त्याला चांगला ताण मिळण्यामुळे त्याची लवचिकता वाढते. त्याचप्रमाणे ज्यांना पाठीचे त्रास आहेत त्यांच्यासाठी सुद्धा अतिशय उपयुक्त असं हे आसन आहे. त्याच पद्धतीने गर्भसंस्कारमध्ये देखील या आसनाला अतिशय महत्व आहे. याने आपल्या कमरेचा जो ताण आहे तो काढून टाकायला मदत होते. त्याच पद्धतीने मानेचा जो भाग आहे तो आपण जास्तीत जास्त आतल्या दिशेने वळवल्यामुळे मानेच्या कण्यालाही चांगला ताण मिळतो. त्याच्यामुळे त्याची कार्यक्षमता सुधारते. मार्जरासन ज्यांना स्पॉन्डिलिसिस आहे, ज्यांना स्लिप डिस्क आहे, त्यांनी तज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच करायचं आहे. त्याचे फायदे आपण पाहिलेलेच आहेत की आपले पूर्ण मणक्याचा जे आरोग्य आहे ते चांगल्या पद्धतीने सुधारायला मदत होते. धन्यवाद.